येऊन संगे राजी प्रशासन वर्षाचे करीतो पूजन उत्सव आनंदे आनंदे करीती जन महामाया रात्री तयाची महाप्रजापती सवकती याची पितृगृही शालवली जाता प्रसूत होई राणी भूमिपुत्र सिद्धार्थ जन्मला नगर जनासी मोद झाला उत्सव आनंदे आनंदे करती जन स्वमित मुनिशी कवितयाला शरविद्येमध्ये प्रवीण झाला हस्तकाचे कष्ट पाहुनी क्षत्रियांचे क्रौर्य देखुनी विष्णू दुःखित होई मनोमनी उपाय कानचयासी उपाय कानचयासी शाक्य संघाचे अधिपती राजा शुद्धोधन आपणास वंदन करत आहे. कपिलवस्तू नगरीची योगदायिनी सरिता असलेल्या रोहिणी नदीचं जल प्रथम कुणी घ्यावं हा वादाचा प्रश्न उपस्थित करून परंपरेनुसार कोलिया वंशांनी शाक्यवीरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 शाक्यवीर कामी आले. हा शाक्य संघाचा उपमर्द आहे. हा शाक्य संघाचा सेनापती त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी आपणाकडे आज्ञा मागत आहे. सेनापती, इतका उतावीळपणा योग्य नाही. सेनापती केवळ युद्ध करून ह्या विश्वातला कोणताही कलह आजवर कधीही नामशेष झाला नाही आणि भावी काळात तो तसा कधी होणारही नाही. सतत युद्धाचाच पवित्रा घेतला तर आपण कधीही न संपणाऱ्या सूडचक्राला निमंत्रण दिल्यासारखं होईल. या युद्धात आपण जरी जिंकलो तरी कोलिया त्यांच्या पराभवाचा कधी ना कधीतरी सूड घेणारच. मग आपल्या ह्या शाक्य नगरजनांच्या शिरावर ही मृत्यूची तलवार सतत टांगती ठेवायचा हा आपल्याला काय अधिकार? राजपुत्र सिद्धार्थ शाक्यवीर क्षत्रिय आहेत. त्या यक्कशित कौलवा पुढं नाक घासत शरणागती पत्करावी काय? नाही सेनापती, नाही. शाक्यांनी आणि कोलियांनी आपापले 5-5 प्रतिनिधी निवडून या कलहाचा समेट करण्याचा मध्यम मार्ग निवडावा बास. नाही, त्रिवार नाही. शाक्यवीर क्षत्रिय आहेत. एक तर ते कोलियांपुढे झुकणार नाही, एक तर शाक्य तरी राहतील, नाही तर कोलिया तरी. शाक्य संघाचा विजय असो, शाक्य संघाचा विजय असो. महाराज, शाक्य संघाची अनुमती असताना राजपुत्र सिद्धार्थ या युद्धाला विरोध का करतोय? कारण सेनापती, शाक्यांचे आणि कोलियांचे पिढ्यानुपिढ्यांचे आप्त संबंध आहे. सहोदरानं शस्त्र उगारलं तर शस्त्रानंच उत्तर देणं ही क्षत्रियांची कुलपरंपरा आहे. सिद्धार्थ, युद्ध करणं हा शास्त्र धर्म आहे असं शास्त्रही सांगतं. मग वैरानं वैर संपत नाही, प्रतिशोधानं सूडाची भावना कधीच विजत नाही, कलहानं कलह कधीच मिटत नाही. सेनापती, या उलट शांततेनं, प्रेमानं, मैत्रभावानं शतकानुशतकांचं वैर देखील शमवता येतं. पराकोटीला गेलेला तत्वज्ञानाने सुटत नसतो कलह. त्याला शस्त्रानच, मारी भाऊबलानच तो प्रश्न सोडवावा लागतो. महाराज, राजपुत्र सिद्धार्थ युद्धात सामील होणार आहेत की नाही? नाही, त्रिवार नाही. मी युद्धात सामील होणार नाही.
मी सैन्यात देखील भरती होणार नाही आणि सैन्य भरती करून युवा पिढीची दिशाभूल करणाऱ्यांना मी अखेरपर्यंत विरोधच करेन. महाराज, हा द्रोह ठरेल, विद्रोह ठरेल आणि याची शिक्षा आपण जाणता. शिक्षा कोणतीही असली तरी माझं मतपरिवर्तन होणार नाही. महाराज, आपणावर बहिष्कार टाकला जाईल. शाक्य संघाच्या नियमानुसार परिवाराच्या जमिनी, वास्तू, गोधन, धनसंपदा यापासून वंचित केलं जाईल. राजपुत्र सिद्धार्थ, अजूनही संधी आहे. अजूनही विचार कर. माझा निर्णय ठाम आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. शाक्य सेनापती आणि शाक्य संघाच्या मते जर मी दोषी असेनच तर त्याची शिक्षा माझ्या समस्त परिवाराला का म्हणून? मग तुझ्या पुढे दोनच पर्याय आहेत. देहांत शासन किंवा देशत्याग. शासन निवडण्याची अनुमती असेल तर मी देशत्यागाची शिक्षा स्वीकारेन. सिद्धार्थ, पण मात्या पित्याची अनुमती, पत्नीची अनुमती असल्याशिवाय परिव्रज्या कशी घेता येईल सिद्धार्थ? अनुमती मिळो अथवा न मिळो, उदयिक सूर्योदयापूर्वी मी देशत्याग करीन असं या शाक्य संघाला मी वचन देतो. कुठे होतास सिद्धार्थ? हा निर्णय इतक्या त्वरेनं घेण्याची काय आवश्यकता होती? युद्ध होऊ नये हे योग्य असलं तरी तू इतका टोकाचा निर्णय का घेतलास पुत्रा? दुसरा कोणता पर्यायच उरला नव्हता म्हणून. माझ्या निर्णयाची तुम्हा सर्वांना शिक्षा मिळू नये म्हणून. तू देशत्यागाचं शासन स्वीकारलंस. हा निर्णय घेताना आमच्या मनांचा काही विचार केलास? तू परिव्रज्या घेतल्यावर आम्ही कुणासाठी जगायचं? आणि तूच जर इथून निघून गेलास तर या सगळ्या वैभवाचा काय उपयोग? त्यापेक्षा उदयिक आपण सगळेच इथून प्रस्थान ठेवू. नाही तात. शाक्यांना शांततेचा, प्रेमाचा, मैत्रभावाचा मार्ग दाखवण्यात मी असमर्थ ठरलो. आता मनुष्य मात्रानं जीवनक्रम व्यतीत करण्याचा योग्य मार्ग शोधण्यासाठी मला एकट्यालाच विजनवास पत्करणं क्रमप्राप्त आहे. पुत्रा, तू गृहत्याग केल्यावर आम्हाला सुखाने अन्न ग्रहण करता येईल? ऐन तारुण्यात या माझ्या स्नुषेनं, यशोधरेनं उर्वरित आयुष्य परित्यक्ता म्हणून जगायचं? या कोवळ्या वयातल्या प्रपौत्रानं, राहुलनं पित्याविषयी पृच्छा केल्यावर आम्ही काय उत्तर द्यायचं? मला वाटतं आपण सगळे कौशल राज्यात निघून जाऊ. नाही, तो तर शाक्यांशी द्रोह ठरेल, देशद्रोह ठरेल. पुत्रा, मी सेनापतींकडून काही कालावधी मागून घेईन. नाही तात, नाही. मी वचन दिल्याप्रमाणे उदयिक सूर्योदयापूर्वी नवे अगदी याच घडीला देशत्याग केला नाही तर मी मिथ्यावचनी ठरेन. आणि असत्य भाषण करणं ही देखील एका अर्थी हिंसाच ठरते. वत्सा, तुझ्या सख्या माते पश्चात
महामायेच्या मृत्यूनंतर मी तुझवर सख्या पुत्राहून असीम माया केली. निदान सूर्योदय होईपर्यंत तरी हा चिरवियोगाचा क्षण रोखून धर वत्सा. नाही माते, या नात्यांच्या पाशानं माझा मार्ग अडवू नकोस. विश्वशांतीचा मार्ग शोधण्याच्या माझ्या इति कर्तव्यात मला यश लाभू दे, असा आशीर्वाद दे माते. तथास्तु. यशोधरे, यशोधरे, मी तुझा अनंत अपराधी. स्वयंवर प्रसंगी सर्व राजपुत्रांना नाकारून पिता दंडपाणी शाक्याचा विरोध पत्करून तू माझ्या गळ्यात वरमाला घातलीस आणि मी या क्षणापासून ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तुला परित्यक्ता जीवनाचा जणू शापच देतोय. यशोधर, शक्य झालंच तर मला क्षमा कर. आर्य सिद्धार्थ, आपल्या जागी मी असते तर मीही हाच निर्णय घेतला असता. शाक्याने कोलियांवरती अन्यायपूर्ण आक्रमण करणं मलाही मान्य नाही. यशोधरे, इतक्या लहान वयात उन्हात अनात पाऊस पाण्यात थंडी वाऱ्यात रानावनात राहुलची फरफड काढणं हा त्याच्यावरती अन्याय ठरेल. म्हणूनच केवळ मी आपल्या सोबत येत नाही, अन्यथा परिव्रजा स्वीकारून मी आपली साथ निभावली असती. धन्य यशोधरे, धन्य. पुनश्च भेट होईल न होईल, पण आम्हा दोघांच्या आठवणीनं आपण एक क्षणही विचलित होऊ नये. आपल्या मागे राहुलचं संगोपन आणि आपल्या मातापित्यांची देखभाल करण्यात मी यत्किंचितही उणी ठरणार नाही याची खात्री बाळगावी आर्य. त्याची पूर्ण खात्री आहे यशोधरे. आर्य, राहुल जाणत्या वयाचा झाल्यावर त्याला पितामह आणि पितामहींवर सोपवून आपल्या पावलांवर पाऊल टाकून मार्गक्रमणाची माझी अतीव इच्छा आहे. मला कधी आणि कोणता ज्ञान मार्ग सापडेल त्यावरच ते अवलंबून ठरेल. पुत्रा, राजपुत्र हा विरक्त होऊनी श्रमण म्हणूनी दीक्षा घेऊनी दुःख
जगीचे हरण्या जीवनी दुःख जगीचे हरण्या जीवनी तपाचरितो हठयोगानं वैराग्य निग्रहानं देह आणि मनाला क्लेश देऊन मनावर संयम मिळवता येतो. उग्र तपश्चर्यांती खरंच ब्रह्मज्ञान होतं. तापसाला मोक्ष मिळून तो ब्रह्म सायुज्यता खरंच साधू शकतो. ज्याचं वर्णन वेदही करू शकत नाहीत, ज्याला प्रत्यक्ष पाहिलं असं कोणीही ठामपणे म्हणत नाही, तो निराकार, निर्विकार, निर्मम, निरासक्त, निर्गुणी ईश्वर खरोखरच आहे. तो आत्मा जर सत्य, शिव आणि सुंदर अशा परमेश्वराचा अंश असेल, तर तो मनुष्याला पापाचरणाला प्रवृत्त का करतो? विश्व, जीवसृष्टी पवित्र ईश्वरानं निर्मिली असेल, तर ती अपवित्र, दुराचारी, अन्यायी, असत्यवादी, हिंसाचारी, दुःखानं व्यापलेली का आहे? जगातील कलह निर्माण होण्याचं मूळ कारण मनुष्याच्या मनात दडलेलं आहे. मनात निर्माण होणारे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ आणि अहंकार जर मनुष्याला जिंकता आले नाहीत, ताब्यात ठेवता आले नाहीत, तर त्यांच्या पूर्तीसाठी हातून घडणाऱ्या कृत्यांचं फळ म्हणून दुःख प्राप्ती होते. हे दुःख नष्ट करायचं असेल तर कर्मशुद्ध असायला हवं. कर्मशुद्धीसाठी मनाला म्हणजे बुद्धीला, म्हणजेच प्रज्ञेला सदाचाराचं, सत्कर्म वृत्तीचं, परोपकाराचं, सच्चारित्र्याचं वळण लावायला हवं. कर्मशुद्धीसाठी मनाला म्हणजे बुद्धीला, म्हणजेच प्रज्ञेला सदाचाराचं, सत्कर्म वृत्तीचं, परोपकाराचं, सच्चारित्र्याचं वळण लावायला हवं. प्रज्ञेला म्हणजे बुद्धीला शीलाची जोड द्यायला हवी. जीवसृष्टीतल्या सर्व सजीव निर्जीवांप्रती मनात दया, क्षमा, शांती आणि करुणाभाव असायला हवा. संन्यास घेतला म्हणून संन्याशानं जगापासून पळून जाणं व्यर्थ होय. लोभ, मोह, लालसा, वासना यातून संघर्ष निर्माण होतो. हा संघर्ष जीवनात दुःख निर्माण करतो हे अज्ञजनांना समजावून देणं, स्वतःच्या आचरणातून सदाचाराचा आदर्श निर्माण करणं,
समाजातील स्वार्थी भावनेला नष्ट करून करुणेचा, मानवता धर्माचा मार्ग समाजाला समजावून देणं, दाखवून देणं हेच तर या संन्याशाचं परम कर्तव्य असतं. दुःखापासून मुक्ती म्हणजेच मोक्ष, निब्बाण, निर्वाण. आसक्तीपासून मुक्त होऊन निरासक्त स्थितीत जर मृत्यू आला तर त्या साधकाचं ते परिनिर्वाण ठरतं. परंतु वेदाती तत्वज्ञानानुसार आत्म्याचे ब्रह्माशी अनुसंधान साधले गेले तरच ब्रह्मसायुज्यता साधता येते. अगदी बरोबर. आणि तोच मोक्ष. हा वेदप्रणित सिद्धांत मिथ्या आहे. कोणतीही संकल्पना जर अंतिम सत्य म्हणून स्वीकारायची असेल तर त्याला काही ना काही प्रमाण असायला हवं, प्रत्यक्ष किंवा अनुमान. परब्रह्मज्ञान ही अनुभवण्याची स्थिती असते आणि ती आहे असं पूर्वसुरींनी सांगितलं आहे. योग्य आहे. त्यासाठी त्यांनी दाखवलेला योग मार्ग तू आचरलास? होय. तू ब्रह्म प्रत्यक्षात पाहिलंस? हो. ब्रह्म ब्रह्म हा, हा. नाही. तू ब्रह्माशी बोललास, त्याला स्पर्श केलास, वास घेतलास त्याचा? हो. नाही. ब्रह्म जरी अदृश्य असले तरी त्यांचं अस्तित्व आहे असे वेद सांगतात. अगदी रास्त. वेदच काय, कोणतंही वाङ्मय प्रमादातीत नसतं. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुनःपरीक्षा ही झालीच पाहिजे. वेद हे स्वतः प्रमाण आहेत. ते अपौरुष्य आहेत, पवित्र आहेत. बरोबर आहे. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेनं आर्त झालेल्या मनुष्यानं वेदांपासून ती तृष्णा शमवावी अशी अपेक्षा करणंच मुळात व्यर्थ आहे. वेद हे केवळ एक निर्जल वाळवंट होय. अब्रमण्यम अब्रमण्यम ही पाखंडी वृत्ती आहे. नाही, ही चिकित्सक वृत्ती आहे. वीज अदृश्य असते, पण अवकाशात त्याचा प्रकाश आपल्याला दिसतो. धर्तीवर वीज जिथे कोसळते तिथलं सारं भस्मसात होतं, तिथं विवर निर्माण होतं. याचाच अर्थ वीज जरी अदृश्य असली तरी अनुमान प्रमाणानं तिची सिद्धता होते. हे योग्य आहे. तसंच अनुमान प्रमाणानं ब्रह्माची सिद्धता करता येईल. ब्रह्माची सिद्धता तर करता हो, न- नाही करता येणार. ऋषीमुनींनी जरी लिहिलं असेल की ब्रह्म आहे, तरी ब्रह्म आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे असं कुठे लिहिलंय? त्याचं कुठे वर्णन केलंय? नाही. नाही. तीनही वेद जाणणाऱ्यांपैकी कोणी ब्रह्म पाहिलंय? नाही. नाही. त्यांच्या गुरूंनी? नाही. त्यांच्या 7 पूर्व पिढ्यांपैकी कोणीतरी ब्रह्म कधी पाहिलंय? नाही. नाही. म्हणजेच ब्रह्म, आत्मा हे सारे शब्द फोल आहेत, पोकळ आहेत, व्यर्थ आहेत. आंधळ्यांच्या मायेतल्या कुणाला तरी काही दिसतं? हे शब्दही तसेच आहे. या भ्रामक श्रद्धेमुळे मनुष्य मात्र जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पुरोहित वर्गाला आपल्यावर सत्ता गाजवण्याचा अधिकार देतो. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारिमिता यांचं अनुसरण करून जीवनक्रम व्यतीत करणं म्हणजेच खरा धम्मपालन. सदाचार, नैसर्गिक प्रवृत्तींना सुसंस्कारित करण्याचं ज्ञान देणारा, तत्वांपासून विचलित न होण्याचं धैर्य देणारा धर्म हाच खरा धर्म. मनुष्यानं मनातल्या अज्ञानाचा अंधकार दूर करून प्रज्ञेचा प्रकाश प्राप्त करणं हाच खरा धर्म. त्यालाच शीलाची म्हणजे सच्चारित्र्याची,
सदाचरणाची जोड द्यायला हवी आणि सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेमभाव, मैत्रभाव आणि करुणाभाव असायला हवा. आत्यंतिक सुखवादाने किंवा पराकोटीच्या आत्मक्लेशाने सज्ञानाची प्राप्ती होत नाही. मनुष्यानं मध्यम प्रतिपद म्हणजेच मध्यम मार्गाचं आचरण करायला हवं. पंचशील, अष्टांग मार्ग, दशपारमिता आणि मध्यम प्रतिपदाविषयी भगवान बुद्धांनी आम्हाला बोध करावा. अहिंसा, चोरी न करणं, सदाचार, सत्य भाषण आणि अपेय पानाचा त्याग यांचं पालन म्हणजे पंचशील. सम्यक दृष्टी म्हणजे अंधश्रद्धेचा त्याग. सम्यक संकल्प म्हणजे प्रशंसनीय ध्येय. सम्यक वाचा म्हणजे सत्य भाषण, मृदू भाषण. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तन. सम्यक आजीविका म्हणजे न्यायपूर्ण रीतीनं चरितार्थ. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्येचा नाश. सम्यक स्मृती म्हणजे जागरूकपणा आणि विचारीपणा. सम्यक समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. आणि हाच अष्टांग मार्ग. नीतिमत्ता, ऐहिक सुखांचा त्याग, निस्वार्थ दान, योग्य प्रयत्न, सत्य भाषण, दृढ निश्चय, दयाशील वृत्ती, अनासक्ती, बंधुभाव, सदाचार या दशपारमिता म्हणजेच पूर्णत्वाची अवस्था. ती प्राप्त करणं म्हणजेच धम्मपालन. साधू भन्ते साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. वासना विकारांवर जय मिळवणाऱ्या भगवान सम्मा संबुद्धास आमचं वंदन असो. भन्ते, आपण आम्हाला आपल्या धम्माची दीक्षा द्यावी अशी मी प्रार्थना करतो. एहि भिक्खवे, बुद्ध धम्म संघात तुमचं स्वागत असो. नमो तथागतस्स. रक्ष रक्ष म्हणते रक्ष रक्ष, रक्ष रक्ष म्हणते रक्ष रक्ष. वणिक श्रेष्ठी, तू असा भयभीत का? म्हणते शाविस्ती नगरी लगतच्या जेतवनात त्या शर्विल कंगुली माराने आमचं सर्वस्व लुटलं. आमचं नशीब थोर म्हणून जीवे वाचलो. अन्यथा आमची हत्या करून आमची करांगुळी तोडून त्याने आपल्या गळ्यातल्या माळेत गुंफली असती. या अंगुलीमालाचा हा उच्छाद थांबवण्यासाठी राजा प्रसंजितानं काहीच यत्न केला नाही. केला ना, पण तो अंगुलीमार इतका चपळ आहे की आजवर तो कोणा सैनिकांच्या हाती लागलाच नाही. मी त्याचं मनपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो. नको नको म्हणते. तुम्ही एकट्या त्या जैतवनात जाऊ नका. खूप क्रूर आहे तो. त्यापेक्षा आम्ही येतो तुमच्या सोबत. मी एकटाच जाईन. निबिड अरण्यातून पथिक 40-50च्या जथ्यानी तेही सैन्यासह येतात आणि इतक्या अवेळी हा श्रमण एकटा यायला कसा काय धजला? स्थिर श्रमणा स्थिर. मी स्थिरच आहे, तू मात्र अस्थिर आहेस. जलद गतीने धावणारा रथ मी आजवर
एकटा गाठू शकत होतो, पण संत गतीने चालणाऱ्या ह्या श्रमणाला मी का बरं गाठू शकत नाही? स्थिर श्रमणा, स्थिर. मी स्थिरच आहे, तूही स्थिर हो. श्रवणा, तू चालत असतानाही मी स्थिर आहे असं म्हणतोस, आणि मी थांबलो असता मला अस्थिर आहे असं म्हणतोस? अंगुलीमाला, कोणत्याही प्राण्याच्या हत्येपासून मी परावृत्त झालो. माझ्या मनात हिंसक भावनांना कधीच थारा नव्हता, म्हणून मी स्थिर आहे. आणि तू मनुष्यांची, प्राण्यांची हत्या करायला नेहमीच उतावीळ असतोस, म्हणून तू अस्थिर आहेस. श्रमणा, तुझ्यावरती शस्त्र उगारला असताही तुझं धैर्य यत्किंचितही ढळत नाही, हे आश्चर्यच म्हणायचं. तुझ्या मनाचा हिंसक प्रवृत्तींनी जरी ताबा घेतला असेल, तरी तुझ्या मनातलं साधुत्व अजून मेलेलं नाही. श्रमणा, मला बोलण्यात गुंतवून तू माझा बुद्धिभेद करू शकत नाही. दुष्कर्म करण्याच्या तुझ्या या नीच आजीविकेपासून तुला परावृत्त करण्यासाठी आणि सदाचरणाचा मार्ग दाखवण्यासाठी मी इथवर आलो आहे. या भिक्खूवर शस्त्र चालवायला माझे हात धजावत का नाहीत? आयुष्यात प्रथमच माझं मन असं कच का खातंय? पहा, हत्या करण्याचा तुला धीर होत नाहीये. अंगुलीमाला, तू मनुष्याची हत्या केल्यावर त्याची अंगुली कापून त्याची माळ करून गळ्यात घालतोस नाही, यातच तुला भूषण वाटतं. ज्या मनुष्यांची तू हत्या करतोस त्यांना पुनश्च जीवित करण्याची शक्ती तुझ्यात आहे? नाही. मग त्यांची हत्या करण्याचा तुला काय अधिकार? मनुष्य मात्र या जन्मात जी जी दुष्कर्म करतो त्याची फळं त्याला याच जन्मात भोगावी लागतात. केवळ पश्चात्तापानं ह्या भोगांमधून सुटका मिळत नाही. शुद्ध कर्माने कर्मशुद्धी करून सदाचार पालन केलं तरच पुढील आयुष्यात भोग भोगावे लागत नाहीत. अंगुलीमाला, हाच तुझ्या परिवर्तनाचा क्षण आहे. नाही, नाही, नाही श्रमणा, नाही. आता मागे फिरू नकोस. फक्त एक पाऊल पुढे टाक आणि नष्ट कर तुझं पापी अतीत. नाही, नाही. श्रमणा, मला मार्ग दाखव. श्रमणा, मला मार्ग दाखव. मला मार्ग दाखव. अतदीप भब्ब भब्बतु सब्ब मंगलम. एहि भिक्खवे, ये भिक्खू ये. बुद्ध धम्मात तुझं स्वागत असो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. ओ
सम्मा संबुद्धस्स. राजा राजा तू असा चिंतित का? भगवंत, जेतवनातून जाणाऱ्या पांथस्थानवर अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरानं त्राही भगवान म्हणण्याची पाळी आणली आहे. त्याचा निपात करण्यात मी अयशस्वी ठरलोय. राजा, पापाचरणापासून परावृत्त झालेल्या आणि एका भिक्खूचं व्रतस्थ जीवन जगणारा अंगुलीमाल तू पाहिलास तर काय करशील? त्याला वंदन करीन, त्याचा सन्मान करीन, पण अशा या दुष्ट पापी नीचावर सद्गुणांची छाया पडणं शक्य आहे काय? तो पहा. भगवान, प्रवाह पतित होऊन दरोडेखोराची पाप करणाऱ्या या पाप्याला पापाचं चालन करण्याचं बळ द्या भगवान, बळ द्या. हे सगळं शांत वृत्तीनं सहन कर भिक्खू, सहन कर. नमो बुद्धस्स, नमो बुद्धस्स. भिक्खू जीवका, आज्ञा बनते. याच्या जखमांवर औषधोपचार कर. अहो आश्चर्य! भगवंत, अमानुष्याला माणसाळविण्याची, अपराजितास पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया. भगवंत, उदयिक माध्यान समयी तथागतांनी भिक्खुगणांसह आमच्या महाली अवश्य यावे, म्हणजे भोजनोत्तर दर्शनार्थींना आपल्या उपदेशांचा मार्ग मिळेल. अवश्य. आज्ञा भगवंत. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. भगवंत, कपिलवास्तू नगरातून आपल्या पिताश्रींचा संदेश घेऊन एक दूत आला आहे. कोण? छन्न? हे जगदवंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताश्री राजा शुद्धोदन आपली प्रतीक्षा करीत आहेत. हे आमंत्रण जर पुत्रासाठी असेल तर मी नकार देतो. तथागताला भूतकाळातील नात्यांचे पाश नसतात. मृत्यूपूर्वी तथागतांचं दर्शन व्हावं, सर्व शाक्याने त्यांनी उपदेश करावा अशीच त्यांची मनोमन इच्छा आहे. तथास्तु, तथास्तु. भ्रमण करीत आम्ही 3 मासांनंतर कपिलवस्तू नगरीत प्रवेश करू असा संदेश द्या. आज्ञा भगवान. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सप्त संवत्सरे लोटली तुला पाहिल्याला आणि आता आलास तो या वेशात. ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्यावरची ही माया, हे प्रेम अवघ्या मनुष्य मात्रावर करा. म्हणजे सत्य, सदाचार आणि संयमाचा उपदेश देणारा आपला पुत्र आपल्याला प्रत्येक मनुष्य मात्रात अनुभवता येईल. शांती, अहिंसा आणि करुणाभाव जागृत करून
निब्बानाचा मार्ग दाखवणारा हा तथागत आपल्या मनात सदैव वास करील. नमो सम्मा संबुद्धस्स, नमो तथागतस्स. आसनस्थ व्हावे तथागता. साऱ्या विश्वाला निर्वाणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागतानं आपल्या मातेलाही निब्बानाचा मार्ग दाखवावा. मला आपल्या धम्मात प्रवेश द्यावा तथागता. भद्रे महाप्रजापती, या संसारात राहूनही प्रत्येक मनुष्य मात्राला धम्म पालनाच्या नियमांचं आचरण करून निब्बान अवस्था प्राप्त करता येते. संसाराचा त्याग करून आता भिक्खुणी म्हणून मला बुद्ध धम्मात प्रवेश करण्याची इच्छा आहे तथागता. भिक्खुणी म्हणून बुद्ध धम्मात स्त्रियांना प्रवेश देण्याविषयी मी अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मग तो सत्वर घ्यावा तथागता. बुद्ध धम्मात भिक्खुणी म्हणून प्रवेश करण्याची आपण अनुमती दिलीत की राज्याचा भार राहुलवर सोपवून आम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारू. राहुल, तुझे तात. हिला ओळखलीत? गेली 7 संवत्सर पतीच्या पावलावर पाऊल टाकून तपस्विनीचं आयुष्य जगते आहे. साधु भद्रे साधु. नमो तथागता. कल्याण भब्बतु. पुत्र म्हणून माझ्या वारसा हक्काचं जे आहे ते द्यावे तथागता. राहुल गौतमा, सोनं, रूप, रत्न अशा मौल्यवान वस्तू माझ्याजवळ नाहीत. माझा वारसा म्हणजे माझं आध्यात्मिक ज्ञान. या विश्वातील दुःखितांना त्याचा उपदेश करून त्यांना धम्म मार्गावर आणून या दुःखाचा अंत करणारा मार्ग दाखवणं हेच या तथागताचं इति कर्तव्य. हे सारं पेलण्या इतका तू समर्थ होशील तेव्हा पूर्ण विचारांती निर्णय घे. मग संसारात राहून अथवा संसार सोडून माझा धम्म स्वीकार. मी आपलाच अंश आहे. तुम्ही जगाला जो सुखाचा मार्ग दाखवलात तो मलाही दाखवावा. भद्रे, तुझ्या पुत्राचा हा निर्णय तुला मान्य आहे? पुत्र राहुल प्रमाणे भिक्खुणी म्हणून मलाही बुद्ध संघात प्रवेश द्यावा तथागता. स्त्रियांनी परिव्रज्या घेऊन भिक्खुणीचा धर्म आचरावा असं आम्हाला वाटत नाही. परिव्रज्या परिपालनाची माझी क्षमता गेल्या 7 संवत्सरात मी सिद्ध केली आहे तथागता. पण मिश्र भिक्खू संघाची संकल्पना मला प्रयोजक वाटते. मग भिक्खुणींसाठी भिन्न विहार निर्माण करावा. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करणं क्रमप्राप्त आहे. वेदप्रणीत चातुर्वर्णातील सर्व वर्णांना भिक्खू संघात प्रवेश मिळू शकतो. मग वेद संस्कृतीत अन्याय सोसणाऱ्या रूढी आणि परंपरेच्या शृंखलेनं जखडलेल्या स्त्रीला तिचे हक्क आणि अधिकार बुद्ध धम्मही नाकारणार. पुरुषांप्रमाणे स्त्रीला निर्वाणाच्या अधिकारापासून वंचित ठेवणार. साधु भद्रे साधु. एहि भिक्खवे, एहि भद्रे कात्यायनी. भिक्खू संघात बुद्ध धम्मात तुझं स्वागत आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. अनादिपाता वेदमुनी
सिद्ध